तर हे गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आता मी आली आहे पुदरगड, म्हणजे मी आता सध्या आली आहे माझ्या गावी पुदरगडला. आणि इथे बघा पाठी एवढं छान आहे ना, इथे सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. तर चला मी आता ह्यातली पहिली ॲक्टिव्हिटी करते आणि मी ब्लॉग शूट करणार आहे. हां, तर हा माझा ब्लॉग शूट करणार जेव्हा मी ॲक्टिव्हिटीज करणार आहे. मी तर खरं सांगू खूप एक्सायटेड आहे आणि फर्स्ट टाईम मी करणार आहे, तर त्यासाठी मी भरपूर एक्सायटेड आहे. मी दाखवते मी काय करणार आहे. तर मी हे करणार आहे, म्हणजे इथे बांधणार आणि असं वर सोडणार, पण मला काय आयडिया नाही आहे. तर बघा, तर इथे मला ना पूर्ण सिक्युअर करून घेत होते, म्हणजे पूर्ण थाईजपासून पोटाला, हाताला, पायाला पूर्ण ते बांधून घेत होते, म्हणजे कुठून पडायला नको, काय नको म्हणून. एकदम फुल सिक्युरिटी होती, एकदम फुल सिक्युरिटी. आणि इथे मी नुसती हसत होती बिकॉज मी इतकी एक्सायटेड होती आणि एकदम खुश होती ना, की हा बाबा मला हे करायचं होतं आणि आता मी हे करते करून. तर मी नुसती हसत होती, फक्त मी हसत होती. मला भीती नावाचं काय प्रकारच होतं, म्हणजे जरा पण माझ्या तोंडावर भीती नव्हती, काही नव्हती. आणि इथे हे पंप लावून ना पूर्ण आपल्या बॉडीला एकदम टाईट करून घेतात. जे आपल्या एरियाला त्यांनी बांधलं आहे ना, त्या एरियाला फुल टाईट करतात. तिथून ते पंप वगैरे पंपाने करतात, तर त्याने बॉडी एकदम टाईट होऊन जाते, फुल टाईट होते बॉडी. आणि इथे माझे पप्पा मला चिडवत होते की असं हालतमध्ये बघून बली का बकरा, असं तसं चिडवत होते. त्यात पण मला एवढं हसू येत होतं. आणि मी स्टार्टिंगलाच चष्मा काढून टाकला. नंतर त्या काकाने सांगितलं की वॉच पण काढ, बिकॉज वॉच नको पडायला. आणि मला प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स देत होते की मला काय करायचं आहे. तर त्यांनी मेन गोष्ट मला सांगितली की मानेकडे लक्ष दे, मानेला झटका नाही बसला पाहिजे आणि हे दोन्ही हात सोडायचे नाहीत, एकदम गच्च टाईट पकडून वर जायचं करून, हात बिलकुल सोडायचे नाहीत आणि मानेकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि ते परत एकदा हवा भरून बॉडीला फुल टाईट करून रेडी करत होते. आणि माझी नंतर व्यवस्थित चेकिंग वगैरे पण झाली की हा टाईट बांधलं आहे की नाही करून. आणि त्याच्यानंतर मग रेडी टू गो इन द स्काय. आणि इथे माझा छोटा भाऊ पण व्हॉईस देत होता की बाबा जा जा वर जा वर जा करून, आणि नुसता हसत होता. एवढं वर मी गेली, मी नाही आरडली, पण जेवढे माझे फॅमिली मेंबर्स इथे होते ना, ती सगळीजण ओरडत होती. पण मी लिटरली जरा पण तोंडातून आवाज नाही काढला, बिकॉज मला मजा येत होती. मी वर गेली, खाली आली, लिटरली मला खूप खूप आवडत होतं, पण ही लोकच नुसती आरडत होती. म्हणजे 2 वेळा तुम्ही करू शकता. तर फर्स्ट टाईम मी केलं आणि सेकंड टाईम पण मी केलं, बिकॉज पप्पावाले कर आता आहे तर कर ना, आवडते तर कर करून. ठीक आहे, मग मी सेकंड टाईम पण केलं. त्यात पण मला मजा आली, खूप मजा आली. आणि फक्त 200 होती, पण आपण बाकी ठिकाणी कुठे गेलो तर लिटरली 1500, म्हणजे 500 आणि 1000च्या प्लसच घेतात. पण बुदरगड किल्ल्यावर ना फक्त आणि फक्त 200 होती, तर खूप अफोर्डेबल होती. त्यामुळे ना सगळेजणच ट्राय करू शकतात. आणि तिथे अजून पण ॲक्टिव्हिटीज होत्या. हे बंजी जंपिंग होतं, हे बंजी जंपिंग होतं, नंतर पंजी जंपिंग होतं आणि एक पॅराग्लायडिंग होतं. ते बाकीचे 2 ॲक्टिव्हिटीज बंद होते, फक्त बंजी जंपिंगच चालू होतं आणि बोटिंग चालू होती. तर इथे मी सेकंड टाईम गेली ना, तर बघा ना काय व्ह्यू आहे माझ्या पाठचा. खरंच इतका छान व्ह्यू, असं वाटतं मी ढगात गेली आहे. आणि आता मी असा हा व्हिडिओ बघते ना, तर तारक मेहतामध्ये नाही का ते भूतनीचा सीन होता, ती भूतनी हवेत अशी उडत होती. मला लिटरली आता तसं वाटतं की मी अशी हवेत उडती आहे भूतनीसारखी. खूप खूप छान वाटत होतं, मस्त. आणि हवा पण काय चालू होती, मस्त हवा चालू होती.
तर आता मी जस्ट बंजी जम्पिंग करून आली आहे, बंजी जम्पिंग. आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, भयानक होता आणि क्रेझी एक्सपिरियन्स होता, खरंच लिटरली क्रेझी एक्सपिरियन्स होता. माझे तर आता पण पाय कापतात, बिकॉज शरीराला इतकं म्हणजे बॉडीला पूर्ण कव्हरअप करतात एकदम टाईटली, एकदम टाईटली. त्यामुळे आता माझे हातपाय कापतात. पण हां, मला मजा आली, माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असल्यामुळे मी एकदाच ट्राय केलं, सारखं ट्राय नाही करणार. पण मला आत्ता जे मी केलं तर खूप मजा आली. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे जाऊ. इथे काय होतं, हां पॅराग्लायडिंग पण होतं, पण ते आजच बंद झालं, नेमकी आजच बंद झालं. मी आज आले आणि पण ठीक आहे. आता इथे बोटिंग आहे, सायकलवाली बोटिंग आहे आणि असं फॅमिलीसोबत असं जाण्यासाठी एक बोटिंग आहे. तर आपण सायकलवाली बोटिंग ट्राय करू. तर चला. हा पण ह्याचं छोटं बोलतात ना, असं छोटं असल्यामुळे ह्याचं वजन कमी असल्यामुळे ना ह्याला अलाव नाही केलं, कारण की मी तर डायरेक्टच हे होत नाही, तुझा डायरेक्ट हवेतच गेला असता. चिडवत नाही रे तुला. चला जाऊ नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे. इथे आता बोटिंग पण आहे. तर आम्हाला अशी बोट हवी होती पॅन्डलसारखी, तर ती नाही भेटली. तर आम्ही आता स्पीड बोटने जाऊ सगळेजण. काय ही बोट आली की, पण ही आपल्याला थोडी वाली भेटली आहे. आपल्याला स्पीड बोट भेटली, ती व्हाईटवाली भेटते, ती तिकीट काढायचे. हा पण नाही आहे आपल्या त्या ह्याचं नाही तिकीट भेटत आहे, फक्त स्पीड बोटचं आहे. आली आहे बोटिंगमध्ये, मी आणि बाबा बोटिंग करतोय. आणि माझा भाऊ बघा इथे असा मध्ये बसलाय, बिकॉज ह्याचा हलकं वेट असल्यामुळे ना ह्याला अलाउड नाही करत, तरी पण आम्ही ह्याला घेतलंय मध्ये. आणि आम्ही बघा आता बोटिंग करतोय. ॲक्च्युली हे मी आधी पण केलेलं आहे, पावना लेकमध्ये. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. तर इथे आम्हाला ही वाली बोट देत नव्हती, तर कसं तरी आम्ही रिक्वेस्ट करून आम्हाला मग ही बोट भेटली, नाहीतर मग स्पीड बोटच देत होते. तर रिक्वेस्ट केल्यामुळे मग आम्हाला ही बोट भेटली. हे बघा, मम्मी आणि आत्या त्या स्पीड बोटमध्ये गेले होते, ते आत्ता आले. आणि आम्ही पण आता जस्टच बोटिंग करून आलो, तुम्हाला दाखवत आहे थांबा. आली आणि ही मम्मी आली. नक्कीच मम्मी घाबरलेली असणार आहे, बिकॉज तिला पाण्याची थोडीफार भीती वाटते. तर तिला विचारू, मम्मी भीती नाही वाटली ना तुला? हा मम्मी. पुदरगडवर आधीपासून देवस्थान होतं, म्हणजे देवासाठी सगळेजण पाया पडायला यायचे. आणि आता इथे हल्ली ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या आहेत, रिसेंटलीच 6 महिने झाले असतील. आणि इथे सगळे आता यात्रा लागली, तिथे सगळे स्टॉल्स पण आहेत. तर चला आता आपल्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्यात, आता देवाच्या पाया पडू. तर आता आम्ही इथे देवदर्शन घेऊन आलो आहे. आणि बघा किती शांत वातावरण आहे, खरंच इथं येऊन एकदम मन प्रसन्न झालं. तर हे दीपमाळ आहे, रात्रीचं इथे सगळे दिवे लावून प्रकाश होतो. हा पण एक दीपमाळ आहे. आणि हा तोफ आहे, जे आधीपासून जे तोफ व्हायचेत ना गोळीमार, ते म्हणजे बुदरगडावरून जे व्हायचं ते इथून व्हायचं, म्हणजे हा तोफ आहे. आणि हे दीप आहे की इथं सगळे दिवे ठेवायचे आणि मग प्रकाश व्हायचा. हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे. आणि हे मंदिर आहे. तर इकडे पूर्ण यात्रा भरते रात्रीच्या टायमिंगला, म्हणजे जेवण वगैरे करायचं, देवाची पाया पडायची. खूप मोठी यात्रा असते इथे. आणि हल्लीच पण इथे ॲक्टिव्हिटीज पण सुरू केल्या आणि स्टॉल्स पण भरपूर आहेत तिथे. तर इथे आम्ही मस्त घरातून येतानाच ना भेल घेऊन आलेलो आणि मस्त जागा बघून सगळे जण खायला बसलो, बिकॉज आम्हाला माहिती नव्हतं की बुदरगडवर स्टॉल्स वगैरे पण असतात. तर आम्ही घेऊन जे आलेलो आम्ही तेच खाल्लं. आणि इथे ना इथे मी ओली बेल घेतली आहे, म्हणजे चिंचेचं पाणी ह्याच्यात टाकलंय आणि सगळं गळालं खाली, सगळं पडलं, माझी पॅन्ट घाण झाले. म्हणून ह्या बघा, हा पूर्ण भात करूनच खातोय. आणि हे सगळेजण सुकी बेल खातात. दिस इज अ क्वालिटी फॅमिली टाईम. तर इथं आमचं ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे घरी. पण घरी जायचा रस्ता बघा खूप डेंजर आहे, एकदम जंगलासारखं आहे. आणि इथे
इथे बोर्डसुद्धा लावलं आहे की इथे प्राणी असू शकतात, जसं की मंकी, गौरेडा आणि कोणता प्राणी आहे, हत्ती, बिबट्या. हां, हे सगळे प्राणीचा बोर्ड लावला आहे की तुम्ही प्रिकॉशन्स घेऊन जावा, पण तिथे असू शकतात. आणि आता रात्रीचा टाईम काहीच, आता आम्ही सेफली घरी पोचलो आहे त्या जंगली रस्त्यामधून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.